नमस्कार विद्यार्थी मित्र हो, डिअर स्टुडंट कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष आहोत. तर आज आपण पाहणार बघा इयत्ता 10 मधील भाग 1 मधील सराव संच 2.2 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.2 मधील सॉल्व एक्झाम पाहू आपण. चला लगेच बघा. पहिला क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय द फॅक्टरायझेशन. म्हणजे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं आहे. तर बघा पहिलं गणित आहे बघा. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 15 इज इक्वल टू 0 असा आहे. तर बघा आधी काय करायचं, 54 ह्या एक्सच्या सहगुणकाशी गुणाकार करायचं. 54 एक 54. आता याची अशी फोड करा. बेरीज केल्यानंतर किंवा वजाबाकी केल्यानंतर 15ला पाहिजे आणि गुणाकार केल्यानंतर 54 आला पाहिजे. बघा 9 सकी 54. हे दोघांचा गुणाकार केलं तर 54 आले आणि दोघांची जर बेरीज किंवा वजाबाकी केलं तर 15 यायला पाहिजे. आता आपण दोघाला पण मायनस साईन देऊ. म्हणजे -9 आणि -6 दोन्हीची बेरीज केलं तर -15 येते बघा. तर हेच आता फॅक्टर इथं ठेवू आपण. एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x प्लस आता हे दोघांचं मी गुणाकार करतो 54चा. 9 गुणिले 6 म्हणजे साईन 54. आता बघा इथून इथेपर्यंत काय सारखं आहे कॉमन. इथे x आहे इथे x आहे. मी x बाहेर केला कॉमन तर राहिले काय x मायनस 9. आता इथून इथेपर्यंत काय कॉमन आहे पहा. इथं 6 आहे इथं 6 आहे. म्हणजे -6 कॉमन काढला तर राहिले काय x. आता मायनस प्लस म्हणजे मायनस म्हणजे -9. बघा इथं जे येते तेच या पण बॉक्समध्ये तेच यायला पाहिजे बघा. येतेच ते. हे दोघांमध्ये एक कॉमन घ्या. x मायनस 9. मग दुसरं काय राहिलं आता x मायनस 6. x मायनस 9 इज इक्वल टू 0. म्हणजेच x बरोबर 9 पलीकडे पाडून द्या प्लस 9 होऊन जाईल. x मायनस 6 बरोबर 0. x बरोबर 6. म्हणजे आपल्याला दोन किमती भेटल्या. x बरोबर -9 आणि x बरोबर 6. तसंच दुसरं गणित पहा. x वर्ग अधिक x मायनस 20 बरोबर 0. आता हे 20 न ह्या सहगुणकाशी गुणाकार करायचं. इथे 1 आहे म्हणजे 20 एक 20. म्हणजे आता याची अशी फोड करायची आहे की बेरीज किंवा वजाबाकी केलं तर 1 यायला पाहिजे आणि गुणाकार केलं तर 20. म्हणजेच बघा 5 चौक 20 तर प्लस आहे. मग याला प्लस साईन द्यायला ना मायनस साईन द्या. तर हेच फॅक्टर इथं ठेवायचं टीस. एक्स वर्ग अधिक 5x मायनस 4x वजा 5 चौक 20. आता बघा इथून इथं बरोबर काय सारखं आहे. एक्स कॉमन आहे. मग एक्स कॉमन काढला आपण तर राहिलं काय एक्स अधिक 5. इथून इथंपर्यंत -4 कॉमन आहे. राहिलं काय तर मायनस मायनस प्लस म्हणजे एक्स प्लस 5. आता या दोघांपैकी एक कॉमन घ्या. एक्स अधिक 5. आता या नंतर राहिले काय एक्स मायनस 4. एक्स अधिक 5 बरोबर 0. एक्स बरोबर हे राईट साईडला पडून दिलं तर -5. इथं एक्स मायनस 4 बरोबर 0. एक्स बरोबर हे मायनस तिकडे गेलं पलीकडे गेलं प्लस म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे -5 आणि -4. तिसरं गणित पहा आता. आता बघा याच्यामध्ये आता 13 26. पण आता इथं 27 झाल्यामुळे आपल्याला गुणाकार करता येत नाही. मग आता डायरेक्ट ह्याचीच फोड करू आपण डायरेक्ट. त्याला असं लिहू शकतो मी. y जर कॉमन बाहेर काढला तर राहिलं काय 2y अधिक 1 असा. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर आन्सर तेच येते. नंतर पहा इथं अधिक आता 13 जर बाहेर काढला मी तर काय राहील बघा y एक मिनिट 2y अधिक 1. मग ह्याला जर सॉल्व्ह केलं आन्सर ऑटोमॅटिक येऊन जातं. मग आता ह्या दोघांमध्ये एक कॉमन काढा. 2y अधिक 1 राहिलं काय y अधिक 13. 2y अधिक 1 बरोबर 0. 2y बरोबर हे -1 पलीकडे पाडून द्या. तर 2 ला पलीकडे पाडून द्या. y बरोबर -1/2 आलं. राईट साईडची किंमत y अधिक 13 बरोबर 0. y बरोबर -13. तर y ची व्हॅल्यू काय झाली y बरोबर -1/2 आणि y बरोबर -13. तर याच्यानंतरचे एक्झाम्पल पाहू आपण लगेच आता. तर बघा आता याच्यानंतर चौथं गणित आहे बघा. 5m चा वर्ग बरोबर 22m अधिक 15. आता असं दिले. आता आपण काय करूया पहिलं लेफ्ट साईडला घेऊन सगळ्यांनाच. 5m चा वर्ग मायनस 22m मायनस 15 बरोबर 0. आता हे 15 m च्या सहगुणकाशी गुणाकार करायचं. 15 × 5 = 75.
आता आपल्याला असे दोन फॅक्टर पाहिजे, बेरीज किंवा वजा केलं तर 22 आला पाहिजे आणि गुणाकार केला तर 75 आला पाहिजे, 75 आला पाहिजे. 25 त्रिक 75 बघा. आता ह्या 25 मधून जर 3 गेले तर 22 उरतात. मग हेच फॅक्टर इथं ठेवू आपण. 5m वर्ग मायनस 25m अधिक 3m मायनस 5 गुणिले 3. तर पहा, ह्याचे पण आपण फॅक्टर छोटे छोटे पिसा करू. 5m चा वर्ग मायनस 5 गुणिले 5m अधिक 3m मायनस 5 गुणिले 3. तर इथून इथं बघा काय सेम आहे पहा. इथं 5 आहे आणि m पण आहे. 5m कॉमन काढला तर राहिलं काय m मायनस 5. आता इथून इथं बघा काय सारखं आहे बघा. इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे प्लस 3 बाहेर आला तर राहिलं काय m मायनस 5. ह्या दोघांमध्ये एक कॉमन घ्या, m मायनस 5 राहिले का. आता 5च्या मध्ये 3, m मायनस 5 बरोबर 0, m बरोबर प्लस 5 पलीकडे गेला. इथं 5m अधिक 3 बरोबर 0, 5m बरोबर मायनस 3, m बरोबर मायनस 3/5. तर व्हॅल्यू काय भेटले बाबा, m बरोबर 5 आणि m बरोबर मायनस 3/5.